राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती. पियुष गोयल यांचा पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये दावा. दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण आज घडीला तरी शक्य नाही, असंही गोयल यांचं वक्तव्य. तर प्रफुल्ल पटेलांच्या नियुक्तीबाबत चुकीची माहिती मिळाली. पियुष गोयल यांचं स्पष्टीकरण. माहिती न घेता वक्तव्य केलं. माहिती चुकीची असल्याचं नंतर कळालं, गोयल यांनी केलं स्पष्ट. प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झालेली नाही. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. पियुष गोयल काय म्हणाले ते माहिती नाही, मात्र असा कोणताही निर्णय झालेला नाही, तटकरेंनी केलं स्पष्ट. आम्ही एनडीए सोबतच राहणार आणि पुढे जाणार. दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली नाही. प्रफुल्ल पटेलांकडून ट्विट करत स्पष्टीकरण. निर्णय केवळ वरिष्ठ नेतृत्व आणि आमदारांशी सल्लामसलत करून घेतला जाईल, पटेलांनी केलं स्पष्ट. विलीनीकरणाची चर्चा दादा करत असते तर आमच्याशी चर्चा केली नसती का? फडणवीसांचा सवाल. अजितदादा जवळजवळ सर्वच गोष्टी माझ्याशी बोलायचे. विलीनीकरणाच्या निर्णयाआधी आमच्याशी चर्चा करावी, फडणवीसांची प्रतिक्रिया. दादांची शपथ घेतो. विलीनीकरणाची चर्चा झाली होती. फडणवीसांच्या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. भाजप वरिष्ठांशी चर्चा झाल्याचं दादा म्हणाले होते, शशिकांत शिंदेंचा दावा. राष्ट्रवादीचे सगळे अधिकार सुनेत्रा पवारांकडे. विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारच अंतिम निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, आमदार सुनील शेळकेंची भूमिका. राष्ट्रवादी पक्ष लोकशाही संविधानाला मानणारा पक्ष आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया असते, त्यानुसारच निवड केली जाणार. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया.